नमस्ते. 9वा दिवस 9वं झाड. गेली 10 वर्ष पंधरे गावाला वृक्ष संवर्धन, वृक्ष चळवळीची काही लोकांनी सवय लावली. त्यामधील एक प्रमुख नाव आदरणीय अरविंद जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती. गेले 10 वर्षाचं आज बरोबर ह्या वर्षी MB 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2016 आपण पंधरे ग्रामविकास मंच स्थापन केला आणि आज 2026 तेव्हापासून सगळे आपण काम करतोय. आणि आज तात्यांचा वाढदिवस आहे. सगळ्या टीमनी सकाळी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तात्या आवर्जून सावित्रीवनात वृक्षारोपणासाठी नेहमी येतात असतात. त्यांनी दिलेली मागील झाडं या ठिकाणी खूप डौलदारपणे वाढत आहेत. आज आपण या ठिकाणी MBच्या डाव्या बाजूला आपण हा गुलमोहर मातीशी एकरूप केलाय आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी MB सरांनी घेतलेली आहे. तर या वाढदिवसाच्या निमित्ताने तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येणारा काळ खरं तर अजून एक मला सांगा वाटतं की काही दिवसापूर्वी आपलं राज्याचं नेतृत्व आदरणीय दादा आपल्यातून गेले. ज्या दादांबरोबर आपला प्रत्येकाचा एक फोटो असणं सुद्धा आपल्याला खूप आपुलकीचं असायचं, परंतु त्याच दादांबरोबर दादा साहेबांनी गेली 20-25 वर्ष एक विश्वासू सहकारी म्हणून बारामतीत काम केलं. तर आज वाढदिवस साजरा करत असताना साहेब, तुमच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणजे आदरणीय दादा, काय सांगताल दादांची एखादी आठवण? दादांच्या शिवाय हे काम आणि आयुष्य लाईफमध्ये वजा केलं तर काहीच नाही. त्यामुळं प्रत्येक क्षणोक्षणी दादांची आठवणी एवढं कार्य दादांनी केलं आहे आणि दादांच्या सूचनेमुळे आमच्या हातून घडलं बी गेलं. त्याचं पूर्ण श्रेय अजितदादांचं. त्या निमित्ताने त्यांना पण एक पहिली गोष्ट महत्त्वाची, आमचं ज्यावेळी जवळ बाजार घेतला नाही त्यावेळी पहिलं झाड दादांनी नाही वहिनीने लावलं होतं. काम त्यावेळी चालू होतं आणि 4 लेनिंग आम्ही केलं होतं. 4 लेनिंग करताना ते पहिली झाडं लावून घेऊ आखून ठेवलं होतं आणि झाड लावलं होतं. म्हणजे योगायोग असेल कदाचित, परंतु वहिनीच्या हस्ते जवळची झाड पहिलं झाड. सांगायचं झाल्याच्या नंतर गेले कित्येक दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती जे जिल्ह्यात नव्हे राज्याला आकर्षणाचं केंद्रबिंदू, त्या जळूचीतील जर त्या मार्केट कमिटीतील जळूचीतील जर तुम्ही युनिट बघितलं तर वृक्ष संवर्धन काय असतं ते तिकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं. आणि ज्यावेळेस तात्या त्या ठिकाणचं सचिव म्हणून काम करत असतात, एखाद्या संस्थेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक हे बदलत असतात, येत असतात, परंतु सचिव कायमस्वरूपी त्या ठिकाणी काम करत असतात. आणि त्यांची जर काम ॲक्युरेटिव्ह असेल तर काय काम उभं राहतं ते आपण इतर बाबतीत असेलच, पण वृक्ष संवर्धनात, कारण आम्ही सावित्रीपण म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा झाडं आठवतात. त्याच्या निमित्ताने तात्या तुम्ही खूप प्रचंड काम केले. येणाऱ्या काळात पंढरीसाठी चाललेलं काम आहे असंच चालू ठेवा. तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा. तर पण काय शुभेच्छा देतील या निमित्ताने प्रथम नागरिक म्हणून? त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सावित्री मनात एक झाड लावलेलं आहे. खरंच आता आम्ही स्थापनेपासून आपण एकत्र आहोत. आपण तात्यांचं झाडांविषयी तर आहेच प्रेम. त्यांनी सर्व ग्रुपला एकत्रित धरून गावामध्ये जी नव्यानं वृक्षारोपणची टीम तयार केली ती खरंच स्तुत्य आहे. त्यामुळं तर आज आपल्या गावामध्ये इतके वृक्षारोपण झालेलं आहे. त्यामुळं खरंच त्यांचे बी आभार आपल्याला. खरं तर वृक्षारोपणाच्या बाबतीत त्यांनी खूप सहकार्य केलं. सवय लावली आणि गावाला सुद्धा त्यांनी चांगलं मार्ग दाखवला. त्यामुळे तात्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा. सरजी काय? सचिव साहेबांना वाढदिवसाच्या प्रथमतः खूप शुभेच्छा. आणि नेहमीच त्यांची आपल्याला मदत होत राहिली आणि इथून पुढं बी होत राहील. आणि एवढ्याच माझ्या शुभेच्छा. काय नाना? सर्वांचे आभार. नाना आपल्या मार्केट कमिटीचे सचिव अरविंद जगताप उर्फ तात्या यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सचिन सर काय सांगता? तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. राजाभाऊ? तात्यांना माझ्याकडून बी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक धन्यवाद. सोमशेट बंद पॉज केले नाही ना? नाही ना केलं. नाही ना? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.